भारतानं पाकिस्तानच्या विरोधात जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सैन्याच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं तिघे जण व्यासपीठावरती उपस्थित होते आणि त्यातल्या 2 महिलांनी अख्ख्या जगाचं आणि देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्या दोघी जणी होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी। या 2 महिलांच्या माध्यमातून भारतानं देशाला, पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला महिला शक्तीचा, महिला सशक्तीकरणाचा एक खूप स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे असं सातत्यानं बोललं गेलं। या दोघींची वाहवा आणि या दोघींची चर्चा होत असताना आज पुन्हा एकदा सैन्याच्या वतीनं, सरकारच्या वतीनं एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं की पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला, 15 ठिकाणी पाकिस्ताननं जे हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्या हल्ल्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। पुन्हा एकदा तेच व्यासपीठ, पुन्हा एकदा 3 मंडळी, विक्रम मिस्त्री परराष्ट्र सचिव, व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी। पण आज जेव्हा ही सगळी मंडळी आली तेव्हा सगळ्या मंडळींच्या पोशाखामध्ये खूप विशेष बाब होती, वैशिष्ट्य होतं। काल त्यांनी त्यांचा ऑफिशियल युनिफॉर्म परिधान केलेला होता। काल या दोघी जणी त्यांच्या ऑफिशियल युनिफॉर्ममध्ये होत्या, तर आज मात्र व्योमिका सिंग असोत किंवा सोफिया कुरेशी दोघांनीही कॉम्बॅट युनिफॉर्म्स घातलेले होते। म्हणजे युद्धाच्या वेळेला जे युनिफॉर्म सैनिकांच्या किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती असतात तेच युनिफॉर्म या दोघींनी परिधान केलेले होते। त्यामुळे आजच्या या प्रेस कॉन्फरन्समधनं असाही संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय की भारत युद्धसज्ज आहे आणि पाकिस्ताननं जर कोणतीही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अर्थातच भारताकडनं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। युद्धसज्जता किती आहे, भारत किती सतर्क आहे आणि भारत किती सक्षम आहे याची उदाहरणं गेल्या 24 ते 48 तासात संपूर्ण जगाला दिसलेली आहेत। आणि तुम्ही आमच्या निष्पाप, निरपराध आणि सामान्य नागरिकांना टार्गेट कराल तर भारत कदापि सोडणार नाही, भारत पाकिस्तानला चोख उत्तर देईल हे इरादे देशानं स्पष्ट केलेत। आणि तेच इरादे सांगण्यासाठी आज जेव्हा या दोघी जणी आल्या तेव्हा त्या वॉर युनिफॉर्ममध्ये होत्या, कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये होत्या। त्यामुळे या युनिफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा भारताचा एक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे।